शीला ही श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती। घरातल्यांनी तिला सुरुवातीपासूनच खूप लाड करून वाढवले होते। तिच्या घरातील सर्वांचे तिच्यावर खूप प्रेम होते आणि प्रेमाने त्यांनी तिला त्यांच्या डोक्यावर धरले। ती एक क्रूर वाईट स्वभावाची आणि गर्विष्ठ मुलगी होती। ना तिला वडीलधाऱ्यांशी बोलण्याची पद्धत होती, ना कोणाचा आदर कसा करावा हे तिला कळत होतं। वडिलांच्या पैशाचा तिला नेहमीच अभिमान असायचा आणि तिच्या घरच्यांनीही तिला कधीच वर्तन बदलण्यास सांगितले नाही। तिने थोडे सुधारावे, अन्यथा तिला सासरच्या घरात अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आता शीलाचे वडील आपल्या मुलीवर खूप प्रेम करत होते आणि त्यांना आपल्या मुलीला कोणत्याही किंमतीत आनंदी पाहायचे होते। शीलाच्या काही नातेवाईकांनी तिला मोहित नावाच्या मुलाचे नाते पाठवले। मोहितच्या कुटुंबात फारसे लोक नव्हते, कमीत कमी म्हणायचे तर मोहितचे संपूर्ण कुटुंब होते। काका, त्याची मुलं काकू आणि काका मोहित आणि त्याचं कुटुंब सोडून सगळे गावापासून काही अंतरावर असलेल्या शहरात स्थायिक झाले होते। मोहितचे वडील आता नोकरीच्या निमित्ताने शहरात गेले होते, तेव्हापासून हे लोक शहरात राहतात। गावातच त्यांची शेतजमीन आणि मालमत्ता आहे, पण ते क्वचितच गावात जातात, बाकीचे शहरातच राहतात। मोहितला शीलाच्या नात्याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तिचा फोटो पाहून मोहितच्या घरच्यांनी ती मुलगी पसंत केली, कारण शीला दिसायला सुंदर होती आणि तिच्या फोटोवरून कोणाच्या वागण्याचा अंदाज लावता येत नव्हता। शीलाच्या घरच्यांनी समजावून सांगितले होते की तिने कमी बोलावे, कारण मोहितच्या आधीही शीलासाठी अनेक स्थळ आली होती, पण शीला जास्त बोलल्यामुळे आणि तिच्या गैरवर्तनामुळे ते नाते तुटले। यावेळी मोहितची आई आणि मोहितची बहीण त्यांच्या काकासोबत मुलगी पाहण्यासाठी आल्या, तेव्हा मोहितलाही शीला पहिल्या नजरेतच आवडली आणि मोहितही शिकलेला होता, म्हणूनच शीलाच्या घरच्यांनीही होकार दिला। बघता बघता ते एकमेकांना आवडले। हळूहळू ते बोलू लागले। मोहितला शीलाचा तिच्याबद्दलचा उद्धटपणा कसा कळला नाही, याचे एक कारण म्हणजे शीला मोहितला लाईक करू लागली होती आणि त्यामुळे तिचे लग्न कोणत्याही परिस्थितीत तुटू नये असे तिला वाटत होते। तिच्याकडून कोणत्याही गैरवर्तनामुळे हे नाते देखील तुटू शकते आणि म्हणून ती मोहितच्या समोर छान वागायची, जणू तिला मोठ्यांचा आदर वाटत होता। म्हणूनच मोहितला देखील खूप आनंद झाला की त्याच्या कुटुंबात कुठे खूप लोक आहेत, एक त्याची आई आणि एक त्याची बहीण, आणि नंतर काही वेळाने बहिणीचेही लग्न होईल। त्यानंतर मोहितला अशी मुलगी हवी होती जी त्याच्या आईचा आदर करेल आणि आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवेल। शीलाच्या खोटेपणाने मोहित आकर्षित झाला आणि त्याला वाटले की शीला ही अशी मुलगी आहे जी आपल्या कुटुंबाची काळजी घेईल आणि नेहमी आपल्या आईची काळजी घेईल। आता हळूहळू वेळ निघून गेली आणि दोघांनी लग्न केले। लग्नाच्या वेळी मोहितने शीलाच्या कुटुंबियांना हुंडा म्हणून काहीही देण्यास स्पष्ट नकार दिला होता, पण तरीही शीलाच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलीच्या आनंदासाठी सर्वस्व आनंदाने पुरवले। एसी, कूलर, फ्रीज, मायक्रोवेव्ह आणि इतर सर्व सामान्य सामान दिले। मोहितने त्याच्या तोंडून काही मागितलेही नव्हते, उलट त्याने नकार दिला होता, मला माझ्या कुटुंबाची काळजी घेणारी मुलगी हवी आहे, या सर्व गोष्टी मी स्वतः खरेदी करू शकतो। देवाच्या कृपेने माझ्याकडे चांगली नोकरी आहे आणि मी कोणत्याही गोष्टीसाठी कोणावर अवलंबून नाही। पण तेव्हा शीला म्हणाली की माझे आई वडील त्यांच्या आनंदातून देत आहेत, त्यामुळे याला आशीर्वाद समजा। यावर मोहितही काही बोलला नाही। दोघांचेही लग्न झाले। लग्नानंतर सुरुवातीला शीला नेमके असेच नाटक करत राहिली, जसे की ती नेहमी फोनवर मोहितसमोर बोलत होती, परंतु असे म्हणतात की तुम्ही कितीही सत्य लपवले तरी ते एके दिवशी बाहेर येतेच आणि मग माणूस कधीही त्याचा स्वभाव बदलू शकत नाही। शीलाचीही तीच अवस्था होती। हळूहळू दिवस जात होते, शीलाचे ढोंगही कमी होत गेले आणि आता लग्न ठरले होते, तर काय करणार हा विचार करत शीला पूर्वी जशी जगत होती तशीच जगू लागली। आता हळूहळू ती तिच्या नणंदेशीही उद्धटपणे बोलू लागली, पण मेघा काही बोलली नाही, कारण ती लहान होती, त्यामुळे हुशारीने वागून तिने विचार केला की काही फरक पडत नाही, वहिनी माझ्यापेक्षा मोठी आहे, ती काही बोलली तरी काय फरक पडणार होता, आणि तिने आईलाही त्याबद्दल काही सांगितले नाही। आता सुरुवातीला मेघाला कामातून काढून टाकणारी शीला सर्व कामे स्वतः करू लागली। आता तिला मेघा थोडा वेळ बसलेली दिसली तर ती काम करू शकत नाही असे सांगून तिच्या मागे जाते आणि तिला सर्व कामे करायला लावते। मेघाला या सगळ्या गोष्टींची काळजी वाटू लागली। परीक्षा असताना तिच्या वहिनीने तिला सर्व कामे करायला लावली
शिला कितीही चांगली असल्याचा आव आणत होती, तशी मेघाही तिचे सत्य लपवत होती. पण मेघाची आई मधू जी घरीच राहत असल्याने त्यांची सून किती काम करते आणि किती नाही हेही त्यांनी पाहिले. त्यांनी मुलीला बसण्यास सांगितले आणि सांगितले की तू तुझ्या अभ्यासात लक्ष दे, मी घरची कामे करीन आणि मग तुझी वहिनी पण आहे, तू नेहमी कामात का व्यस्त असतेस? शिला बेटा, तू घरची कामं सांभाळ, मेघाच्या परीक्षा सुरू आहेत, हे तुला माहीत नाही का? मग शिला वाकडा चेहरा करून काम करायला पुढे सरकली. पण दुसऱ्या दिवशी तिला वाटलं की आजपर्यंत मी माझ्या घरात कधीच काम केले नाही, ती कामे मी इथे का करू? डोके दुखत असल्याचं नाटक करत ती तशीच पडून राहिली. सकाळी उठल्यानंतर मधुजींनी आपल्या मुलासाठी दुपारचे जेवण आणि नाश्ता तयार केला. त्यानंतर मोहित ऑफिसला गेला, पण शिला इथेच पडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोनवर टाइमपास करत होती. तिला सतत फोन वापरताना पाहून मधुजींनी तिला अडवलं आणि म्हणाले, शिला बेटा, तुझी तब्येत बरी नाही, तुला सकाळपासूनच डोकेदुखी होत होती, मग तू औषध आणि विश्रांती का घेत नाही? तू सारखी या फोनवर आहे, त्यामुळे तुझ्या डोक्यात अजूनच दुखेल, म्हणून एक काम कर, औषध घे आणि आराम कर. मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून ती घरीच पडली. काम संपवून मधुजीही विश्रांती घेऊ लागले. मग शिलाने तिच्या सासूबाईंना हाक मारली आणि म्हणाली, मेघा दीदीला माझ्यासाठी काहीतरी हलकं करायला सांगा, मला खूप डोकं दुखतंय, जड वाटतंय, त्यामुळे काही खायचं वाटत नाही. आता ते काही हलके झाले की मी तेच खाईन. मधुजी आधीच जाग्या झाल्या होत्या, तर त्या आपल्या सुनेला म्हणाल्या, ठीक आहे बेटा, मी तुझ्यासाठी काहीतरी हलके तयार करते. मेघा सध्या तिच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहे. मधुजींनी तिच्यासाठी जेवण बनवले आणि जेवून शिला आरामात झोपली. आता शिलाला संध्याकाळी पुन्हा डोकेदुखी सुरू झाली आणि हे रोजचे नाटक अनेक दिवस सतत चालू राहिले. मधुजी सकाळी नाश्ता तयार करून मोहितला देत राहिल्या, तेव्हा मोहितने त्याची पत्नी शिला हिला द्यायला बोलावले आणि मग मोहितचा आवाज ऐकून शिला लगेच खाली आली. तिने खाली येऊन विचारले, काय झाले मोहित, तुला काही हवंय का? मग मोहित जरा रागाने तिच्याशी बोलला आणि तिला विचारले, शिला हे सर्व काय आहे? तू इथे असूनही आई मला रोज जेवण बनवते, तू आहेस ना? तेव्हा हे ऐकून शिला डोके दुखत असल्याचे नाटक करू लागली. मग मोहितला तिचं वागणं अजिबात आवडलं नाही आणि तो तिला म्हणाला की आतापर्यंत तू एकदम बरी होतीस, शिला, पण अचानक कामाचा उल्लेख येताच तुझ्या डोक्यात खूप दुखायला लागलं, हे अगदी तुझ्या पलीकडे आहे. आणि शिला तिच्या सासूवर चिडली आणि म्हणाली, तुम्हाला हेच हवे होते ना? तुम्ही तुमच्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवलेत, आता तुमची सून आणि मुलगा यांच्यात संघर्ष होत आहे. अरे, तुम्ही अशी कोणती आई आहात जी मुलाला सुखाने जगू देत नाही? माझं लग्न झालं नसतानाही तुम्ही जेवण शिजवून खायचे ना? मग आता तुमच्यापैकी कोण म्हातारे झाले? हे काम करताना तुमचा जीव जातो का? तुम्ही मरणार आहात का? शिलाच्या तोंडून असे शब्द प्रथमच ऐकून मधुजी निशब्द झाल्या आणि मेघाने आपल्या बहिणीला थेट आईच्या विरुद्ध बोलताना पाहिले. तेव्हा मेघाने हस्तक्षेप केला, पण मेघा बोलू लागल्यावर शिलाने मेघावर हात उचलला. मधुजींना ही कृती अजिबात आवडली नाही आणि त्या आपल्या सुनेला ओरडून म्हणाल्या, खबरदार, आजच्या नंतर जर तू माझ्या मुलीला हात लावलास तर तुला काही करण्याची गरज नाही. तुझ्यावर कोणी जबरदस्ती करत नाही, पण आजच्या नंतर तू माझ्या मुलीला हात लावलास तर चांगले होणार नाही. आता शिलाने स्वतः मोहितला फोन करून तेच सांगितले आणि तिने हे अशा प्रकारे सांगितले की मोहितला त्याची बायको बरोबर वाटली. तिने मोहितला सांगितले की मोहित, आज तुझी बहीण मेघा माझ्याशी गैरवर्तन करत होती आणि ती मला शिवीगाळ करू लागली. तेव्हा मी रागाने हात वर केला आणि तरीही ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे ना. मला स्वतःला खूप वाईट वाटत होते की मी तिच्यावर हात उचलला, पण याच गोष्टीमुळे तुझी आई माझ्या खोलीत आली आणि मला अनेक गोष्टी सांगितल्या की मी गर्विष्ठ आहे. मला माझ्या वडिलांच्या पैशाचा अभिमान आहे. मला सांग, तुझ्या आईने मला इतके शिव्या दिल्या आहेत की मी तुला सांगू शकत नाही. हे सांगत असताना शिला फोनवर सतत रडत होती. मोहितने कसे तरी फोनवर तिला शांत केले आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी संध्याकाळी आई आणि मेघाशी बोलतो. संध्याकाळी घरी आल्यावर तो आला आणि मेघाला शिवीगाळ करत म्हणाला की वहिनीने तुला थाप्पड मारली तरी काय मोठी गोष्ट आहे? ती तुझी मोठी वहिनी आहे आणि तुझ्या आईसारखी आहे आणि तू तिच्याशी इतक्या साध्या गोष्टीवर बोलत होतीस. तू गैरवर्तन करत होती आणि आई, तू पण तिला यात साथ दिलीस.
मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। आई मोहितचे हे म्हणणे ऐकून मधुजी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागल्या। तेव्हा शीला म्हणाली की आईने आणि मुलीने माझ्यात एवढा फरक केला हे मला पटले नाही। त्या त्यांच्या मुलीला असे समर्थन देत आहेत की तिने काही केलेच नाही। मग मधुजी म्हणाल्या की हो, खरंच तिने काही केले नाही। मग शीलाच्या आधी या विषयावर मोहितने स्वतः सांगितले की आई शीला वेडी नाही आहे की ती विनाकारण मेघाला थप्पड मारेल। आई, तू सून आणि मुलगी असा भेद करत आहेस हे तिलाही कळतं। तेव्हा मधुजी मोहितकडे बघत म्हणाल्या, काय म्हणतोय मोहित? मी या दोघींमध्ये फरक करते। काय झालंय तुला? मी तिला कधीच काही बोलले नाही। मी तिला कधी उठून काम करायला सांगितले नाही। तिला वाटत असेल तर ती करते, नाहीतर मी पण करते। यावर शीला म्हणाली, मोहित बघ, माझ्या आजारपणातही तुझ्या आईने 2 दिवस काम केले, त्याचे त्या मला टोमणे मारतात। आई, आजच्या नंतर मी मेले तरी, कितीही आजारी पडले तरी तुम्हाला काम करू देणार नाही। सर्व काम मी स्वतः करेन, कारण मी पडून आहे याचे तुम्हाला खूप वाईट वाटते। सून आजारी आहे हे तुमच्या लक्षात आले नाही आणि म्हणूनच मी पडून आहे। शीलाच्या या विधानाने हैराण होऊन मधुजी म्हणाल्या, सुनबाई, हे काय बोलतेस तू? मी काय म्हणते आणि तू यातून काय अर्थ काढत आहेस? यावर मोहित म्हणाला, आई राहू दे, शीला बरोबर आहे। आता तुम्ही लोक तिला वेडे बनवत आहात, ती अजिबात चुकीचे बोलत नाही। प्लीज तू आतापासून काळजी घेशील। आणि मेघा, ती तुझी मोठी वहिनी आहे, म्हणून तिच्यासमोर जीभ वापरण्याचा प्रयत्न करू नकोस। आता हे सर्व ऐकून तिने एक दैनिक नाटक तयार केले। तिचा नवरा निघून गेल्यावर ती सासू आणि तिच्या नणंदेवर जणू काही ठिकाणच्या राण्या असल्याप्रमाणे राज्य करते आणि तिचा नवरा येताच ती अत्याचार आणि असहाय्य असल्यासारखी वागते। अनेक वेळा तिने मधुजींना उलट उत्तरे दिली। मुलगा पत्नीऐवजी आईला बोलू लागला। एके दिवशी असाच प्रकार घडला, जेव्हा तो थेट आईशी बोलत होता की तू रोज माझ्या बायकोच्या मागे का लागतेस? तेव्हा त्यांच्या मुलाच्या या गोष्टी ऐकून त्या कंटाळल्या होत्या। त्या आता खूप थकल्या होत्या। सुनेची बाजू ऐकून आज त्यांचा धीर सुटला आणि त्या आपल्या मुलावर ओरडल्या आणि म्हणाल्या, मोहित, तुझे लग्न झाल्यापासून तू तुझ्या पत्नीचे गुणगान गात आहे, जणू ती तुझीच आहे, आमची कोणीही नाही। जेव्हा जेव्हा आम्ही तुला पाहतो तेव्हा तू फक्त तुझ्या बायकोसारखा करत राहतो। अरे, तू एकदाही येऊन विचारलंस का, आई काय झालं काय नाही झालं? तुझ्या बायकोने तुला शिकवलं तसाच येतो आणि आमच्यावर राग काढतोस। तुझी बहीण तुझ्या बायकोची मोलकरीण नाही, जी सदैव हेच काम करत राही। तर यावेळी मोहितने आईला सांगितले, आई, माझी बायको ती सुद्धा मोलकरीण नाही। तिने कधी घरात चमचाही उचलला नाही, पण तरीही ती इथली सगळी कामं करते ना। यावर मधुजी भडकल्या आणि म्हणाल्या, अरे हो, ती सर्व काम करते आणि मी आणि माझी मुलगी पूर्ण 2 दिवस झोपतो। अरे, तुझी बायको नुसती तुझ्यासमोर चांगली असल्याचा आवाणते। अरे, तू घरातून बाहेर पडताच ती येऊन झोपते। तू येईपर्यंत ती अशीच झोपून असते आणि तू आलास की काम करायला घेते। पण तुझा यावर विश्वास बसणार नाही, कारण तू तुझ्या बायकोचा गुलाम झाला आहेस। मग मोहित रागात म्हणाला की हो ठीक आहे, मी गुलाम झालो असलो तरी तो माझ्या बायकोचा असून इतर कोणाचा नाही। तुम्ही पाहिजे तो विचार करा, मला परवा नाही। असे बोलून मोहित तिथून निघून गेला। एवढा त्रास असेल तर सांगा, असेही तो म्हणाला। मी माझ्या पत्नीसोबत वेगळे होईन, मग तुम्ही दोघेही निश्चिंत राहाल। ती चिथे राहण्यात तुम्हाला काही अडचण आहे का? एवढं बोलून तो निघून गेला। पण बिचाऱ्या मधुजी रागावूनही आपल्या मुलाला एक शब्दही बोलू शकल्या नाहीत आणि त्यांच्या डोळ्यातून संतापाच्या धारा वाहू लागल्या। आज आई आणि मुलामध्ये एवढा मोठा वाद झाला तेव्हा मेघाला खूप वाईट वाटले, कारण पहिल्यांदाच मोहितने तिच्या आईशी एवढं वाईट वर्तन केलं होतं, ज्यामुळे मधुजी रडत होत्या आणि मेघालाही तिच्या आईला एवढं दुःखी पाहून खूप वाईट वाटत होतं। आता मेघाने याचा विचार करून भावाचे डोळे उघडे ठेवायचे ठरवले। बाकी काही नाही तर तो नक्कीच एकदा तरी सत्याचा सामना करेल। शीलाच्या धूर्तपणा आणि गैरवर्तनासमोर मधुजींनी आता पराभव स्वीकारला होता। जरी त्या खूप धैर्यवान होत्या, परंतु जेव्हा त्यांच्या मुलाने विभक्त होण्याचे सांगितले तेव्हा ते ऐकूनही त्या खूप अशक्त झाल्या। त्यांना वाटले की आता आपल्या आयुष्यात फक्त एकच आधार उरला आहे आणि आता तोही आपल्यापासून दूर गेला तर आधारासाठी त्या कोणाकडे जातील? उद्या मुलीचे लग्न होणार आहे, तीही निरोप घेऊन निघून जाईल। अशा स्थितीत मुलगाही त्यांना सोडून निघून गेला तर कोणाच्या पाठिंब्यावर त्या राहतील?
म्हणून त्यांनी आपल्या सुनेसमोर पराभव स्वीकारला। आता मधुजींनी शीलाला काहीही बोलणे बंद केले होते आणि त्यामुळे शीला निष्काळजीपणे घरात आपला अधिकार सांभाळत होती। ती मेघाशी गैरवर्तन करायची, पण आता मेघा कॉलेजला गेल्यावर ती तिच्या सासूशी आणखीनच गैरवर्तन करू लागली। अगदी ती सासूला शिवीगाळही करायची। इकडे शीला तिच्या सासूशी खूप वाईट वागत होती आणि दुसरीकडे मोहितला त्याच्या बायकोमध्ये कोणताही दोष दिसत नव्हता। एके दिवशी वॉशिंग मशीन तुटली किंवा शीलाने मुद्दाम तिची वायर कापली जेणेकरून सासू हाताने सगळे कपडे धुवू शकतील। त्यांना जड कपडे धुवायला सांगितल्यावर मधुजी बाथरूममध्ये बसून कपडे धुवू लागल्या, म्हणून त्यांना काम करायला खूप वेळ लागला। आता मेघाही तिच्या कॉलेजमधून आली होती। आईला दुपारभर कामात गुंतलेली पाहून मेघाला खूप राग आला, पण मेघाला सांगूनही काही फायदा झाला नाही। भावाला काही सांगताही आलं नाही, पण आता हे सगळं कसं तरी सोडवायचा मेघाने विचार केला। तिच्या आईने मेघाला सांगितले होते की तिच्या वहिनीने तिच्या आईशी म्हणजे तिच्या सासूशी गैरवर्तन सुरू केले आहे। ती त्यांना शिवीगाळही करते। देवाच्या कृपेनेच तिने अजून हात वर केला नाही आणि हात जोडून त्या देवाला प्रार्थना करत होत्या, देवा माझी इज्जत एवढी तरी राख की माझी सून माझ्यावर हात वर करू नये। आता शीलाला एक लहान मूल पण झाले होते, कारण शीलाचे लग्न होऊन 2 वर्षे झाली होती आणि 2 वर्ष मधुजी आणि मेघा सहन करत होत्या। पण आता शीलाचे गैरवर्तन सहन होण्याच्या पलीकडे होते। ती मेघा आणि मधुजींना वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला देत नव्हती। ती त्यांना उन्हाळ्यात फ्रीजमधलं थंड पाणीही प्यायला देत नाही। हे सर्व माझ्या वडिलांनी दिले आहे ती सांगत होती, तर ते फक्त माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी आहे। या सगळ्यावर तुम्हा लोकांचा अधिकार नाही। यावर ती एवढी उच्च कृत्ये करायची, पण त्या बिचाऱ्या दोघी काय करणार? आतापर्यंत मेघाचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते। तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावरच तिचे लग्न व्हावे अशी तिच्या आईची इच्छा होती। बिचारी मेघाही या सगळ्याला तोंड देत होती। आता मेघाने एक दिवस ठरवले की ती तिच्या भावाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्याशी बोलणार आणि त्या दिवशी मेघा कॉलेजला जाण्याऐवजी भावाच्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिने त्याला सांगितले की भाऊ, तू नेहमी बहिणीच्या संवादात येतोस आणि मला आणि आईला शिव्या देतोस। मी म्हणत नाही की तू चुकीचा आहे, तू बहिणीला सपोर्ट करतोस। तुझ्यामुळेच आम्ही या घरात आहोत। तुझ्यासाठीच तिने आपलं घर आणि कुटुंब सोडलंय। पण भाऊ, मला आणि माझ्या आईला सुद्धा तुझ्याशिवाय कोणी नाही। आम्ही तुमच्यात भांडण का करू? माझी फक्त एवढीच इच्छा आहे भाऊ, तू फक्त एकदा बहिणीच्या बोलण्याने प्रभावित होऊ नकोस आणि स्वतः सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न कर आणि त्यानंतरही तुझ्या नजरेत आई आणि मी दोषी ठरलो तर मी माझ्या अभ्यासाची शपथ घेते। मी आणि माझी आई दोषी सिद्ध झाल्यास तू माझे लगेच लग्न कर। मी माझे शिक्षण सोडायला तयार आहे, पण असे झाले नाही तर बहिणीला तिच्या कृत्याची शिक्षा नक्कीच व्हायला हवी। आधी मोहितला काही बोलून ऐकायची इच्छा नव्हती, पण बहिणीच्या सांगण्यावरून त्याने सगळे ऐकले। बहिणीचे बोलणे ऐकून मोहितला वाईट वाटले। मेघा अगदी बरोबर आहे। मोहितने कधीही स्वतःच्या डोळ्यांनी त्याची बहीण आणि त्याची आई शीलाचा छळ करताना पाहिले नाही किंवा तिच्याशी गैरवर्तन करताना पाहिले नाही। म्हणूनच मोहितने ठीक आहे असे सांगितले आणि मेघाला होकार दिला। मेघा म्हणाली, भाऊ, तुझी इच्छा असेल तर मी तुला या कामात मदत करू शकते। तुला वाटत असेल तर तू सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न कर। असं म्हणत मेघा तिथून घरी आली। गेली 2 वर्षे ते खूप सहन करत होते, पण आज मेघाने स्वतःच्या कानांनी तिची वहिनी तिच्या आईला शिव्या देताना ऐकले। आईला रडताना पाहून मेघाने सहनशीलतेची परिसीमा ओलांडली। आता तिला वाटले की तोच आपल्या वहिनीचा खरा चेहरा आहे, जो पुढे आणले जाईल। म्हणूनच आता तिने तिचा फोन वापरला आणि आपल्या भावासाठी आपल्या बहिणीची हेरगिरी करण्यास सुरुवात केली। जेव्हाही तिची वहिनी तिच्या आईशी गैरवर्तन करायची, तेव्हा ती गुपचूप व्हिडिओ बनवायची। आता तिने एक व्हिडिओ बनवला आणि आपल्या भावाला पाठवला, पण मोहित त्याच्या बायकोच्या बोलण्याने इतका प्रभावित झाला की त्याला अजूनही विश्वास बसला नाही आणि तो आपल्या बहिणीशी बोलला, मला याबद्दल काय माहिती आहे? तू तो व्हिडिओ एडिट करून तू मला दाखवत असशील। मेघाला याचे खूप वाईट वाटले। तिने भावाला सांगितले की भाऊ, फक्त 2 वर्षांपूर्वी आलेल्या तुझ्या पत्नीवर तुझा इतका विश्वास आहे आणि तुला 25 वर्षांपासून वाढवणाऱ्या तुझ्या आईवर अजिबात विश्वास नाही। काही हरकत नाही भाऊ, जर मी तुला हे सर्व व्हिडिओ कॉलवर दाखवले तर तुझा त्यावर विश्वास असेल का नाही?
वहिनीचं भूत आहे ना तुझ्यावर. तू एक काम कर, एक दिवस मी तुला हे सगळं तुझ्या डोळ्यांनी दाखवून देईन. मी तुला फोन करेन, तू तुझ्या बायकोला न सांगता लगेच ऑफिसमधून निघून ये. मग तू तुझ्या डोळ्यांनी सगळं पाहशील. निदान रोजच्या या त्रासातून तरी मुक्तता होईल. या विचाराने मोहितनेही होकार दिला. जर मेघा खोटी निघाली तर तो मेघाच लग्न करून तिला या घरातून हाकलून देईल आणि त्यानंतर भांडणे कमी होतील. कारण शिलाने मेघाला सर्वात वाईट ठरवले होते आणि ती भांडणाचे कारण असल्याचे सांगितले होते. आता मोहित म्हणाला, ओके, कॉल कर आणि मला कळव, मी येईन. मोहित ऑफिसमध्ये काही काम करत होता. इकडे शिलाला तिच्या आईसोबत काही वस्तू घेण्यासाठी बाजारात जायचे होते आणि तिचा फक्त 1 वर्षाचा मुलगा झोपला होता. त्यामुळे शिलाने त्याला सोबत नेले नाही आणि सासूला घ्यायला सांगितले. जर तो रडला तर त्याची काळजी घ्या. मी ते दूध भरून बाटलीत ठेवणार आहे. आणि हो, मला घर अजिबात घाण नको आहे. मी येईपर्यंत सगळी कामं उरकून घ्या. मुन्ना खोलीत आरामात झोपला आहे. बाहेर खूप गरम आहे, त्यामुळे मी त्याला घेऊन जात नाहीये. एसी चालू आहे, जरा बघा. त्याला थंडी वाजत असेल तर एसी बंद करा. आणि हो, बाहेर कॉटवर शांतपणे झोपा. माझ्या रूमला पुन्हा पुन्हा प्रदक्षिणा घालू नका. मेघाने तिच्या बहिणीच्या या सर्व गोष्टी ऐकल्या आणि तिला तिचे सत्य आपल्या भावासमोर उघड करण्याची संधी मिळाली. मेघाने तिच्या आईला सांगितले की आई, काही काम करू नकोस, तू आरामात पडून राहा. मुन्ना झोपला आहे, तू जाऊन त्याच्या जवळ झोप. तो एकुलता एक मुलगा आहे, त्याला भीती वाटू शकते. या सगळ्या गोष्टी सांगून मेघाने एक व्हिडिओ बनवला. तिला प्रत्येक गोष्टीचा पुरावा स्वतःकडे ठेवायचा होता, जेणेकरून उद्या तिचा भाऊ तिला आणि तिच्या आईला लबाड म्हणू नये. आता मेघाने तिच्या आईला सांगितले की आई, तू जा आणि आराम कर. मला कॉलेजमध्ये काही काम नाही, त्यामुळे मी घरची कामे उरकून घेईन. मग मेघाच्या सांगण्यावरून तिची आई मधुजी जाऊन त्यांच्या नातवाजवळ झोपल्या. हे माहीत असूनही त्यांच्या सुनेला हे आवडत नाही. पण मेघा म्हणाली की जेव्हा वहिनी येईल तेव्हा मी तुला त्याआधी कळवते. तू जाऊन खोलीतून बाहेर आलीस तर वहिनी काही बोलणार नाहीत. मेघाने जे काही प्लॅन बनवले होते ते तिच्या आईलाही सांगितले नव्हते. आता मेघाने तिच्या बहिणीला फोनवर विचारले, वहिनी तू कधी येणार आहेस? तिने सांगितले की मी 1 तासात घरी पोहोचेन. पण तू का विचारते? तुला काय म्हणायचे आहे? तू महाराणी आहेस का मी तुला सांगून येऊ? यावर मेघा म्हणाली, नाही, मी तुझ्यासाठी काहीतरी छान बनवण्याचा विचार करत होते. हे ऐकून शिला खुश झाली आणि म्हणाली, हो, मी तासाभरात येते. प्लीज लगेच काहीतरी छान बनव. इकडे मेघाने ताबडतोब तिच्या भावाला फोन केला आणि सांगितले की तू 15 मिनिटात ऑफिसमधून निघून ये. आणि हो, घरी आल्यावर काही आवाज आला तर लगेच अडवू नकोस. कोण काय बोलतने ते शांतपणे ऐकत राहा आणि बघत राहा. मोहित एकदा शिलाला सांगण्याचा विचार करू लागला, पण मग त्याला वाटलं की शिला बरोबर आहे, मग घाबरायची गरजच काय. तो न सांगता गेला तरी त्याला काय अडचण येईल, असा विचार करून तो काही वेळाने ऑफिसमधून निघून गेला. आणि तिथे मेघा होती, जिने आईला सर्व काम पूर्ण करेन असे सांगितले होते, पण तिने एकही काम पूर्ण केले नाही. आता जेव्हा शिला घरी पोहोचली तोपर्यंत मेघाही आराम करायला तिच्या खोलीत गेली होती. शिला घरी पोहोचताच तिला दिसले की घर अस्वच्छ आहे आणि संपूर्ण घर जसे तिने सोडले होते तसेच पडून आहे. हे सर्व पाहताच ती आपल्या सासूबाईंचे नाव मोठ्याने ओरडू लागली आणि म्हणाली, हे म्हातारे, कुठे मेलीस? म्हातारे, कुठे आहेस? वारंवार आवाज देऊनही कोणी प्रतिसाद न दिल्याने तिने तिच्या खोलीचा दरवाजा उघडण्यास सुरुवात केला आणि खोलीचा दरवाजा उघडताच तिला सासू तिच्या मुलासोबत बेडवर पडलेली दिसली. हे पाहताच ती चिडली आणि तिने आजूबाजूला पाहिले. ती पटकन पावलांनी आत गेली आणि सासूला केसांनी ओढत नेले. तिने त्यांना खोलीतून बाहेर काढले आणि वरांड्यात फेकून दिले आणि म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही माझ्या अनुपस्थितीत माझ्या खोलीत शिरलात आणि माझ्या पलंगावर झोपलात. तुम्ही राणी आहात का माझ्या खोलीत झोपाला? मग मधुजी सुनेला हात जोडून म्हणाल्या, सुनबाई, खूप गरम वाटत होतं म्हणून मी मुन्नाला झोपवायला गेले होते. माझा डोळा लागला, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. पण हे ऐकून सुनेचा राग कमी झाला नाही आणि ती म्हणाली की तुला माझ्या खोलीत झोपण्याचा अधिकार आहे. तू माझ्या खोलीत का गेलीस? हा एसी माझ्या वडिलांनी माझ्या आरामासाठी दिला आहे, तुझ्या सारख्या भिकाऱ्यांसाठी नाही. तू माझ्या खोलीत येण्याची हिंमत कशी केलीस?
तुझी हिम्मत कशी झाली, असे म्हणत शिलाने पायातील चप्पल काढली आणि ती चप्पल सासूला मारणार होती. तेव्हा तिने सासूला चप्पल मारण्यासाठी हात वर केला. मागून कोणीतरी येऊन तिचा हात धरला. शिला रागात म्हणाली, मेघा, तुझ्यात एवढी हिम्मत आहे माझा हात धरण्याची? मी म्हणते सोड माझा हात, नाहीतर तुझाही उद्धार होणार नाही. असे म्हणत शिलाने मागे वळून पाहिले तर तिचा हात तिच्या नणंदेने नाही तर मोहितने पकडल्याचे तिला दिसून आले. हे पाहून शिलाच्या अंगावर बर्फ गोठल्यासारखे वाटले. जणू काही तिने आयुष्यच गमावले. तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि अचानक ती घाबरली आणि घाबरून बोलली, मोहित, तू इथे काय करतोयस? अचानक तू इथे कसा आला? म्हणजे संध्याकाळी तुझी रजा असते, मग तू एवढ्या लवकर कसा आलास? आता मोहितने तिला रंगेहाथ पकडले. तेव्हा मोहितने रागाने तिच्यावर हात उचलला. मला तुझे हे सगळे पराक्रम पाहायचे होते म्हणून मी लवकर आलो. मोहितला खूप राग आला होता म्हणून त्याने शिलाला जोरात चापट मारली. शिला मोहितपासून दूर पडली. ती मोहितला समजावून सांगू लागली की मोहित, तुझा गैरसमज झाला आहे. खरं तर तुझी आई आणि तुझी बहीण. तेव्हाच मोहित रागाने म्हणाला, अजून किती खोटं बोलणार? तू मला माझी आई आणि बहिणीविरुद्ध भडकावायची. तू अजूनही समाधानी नाहीस. माझ्या मनात त्यांच्या विरुद्ध विष कालवायचे आहे का? आज हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसतं तर त्यांच्या बोलण्यावर माझा कधीच विश्वास बसला नसता. अरे, तू कसली बायको आहेस? पती म्हणून कर्तव्य पार पाडत असताना मी मुलगा म्हणून माझे कर्तव्य विसरलो. मी भाऊ म्हणून कर्तव्य विसरलो. पण तू एक चांगली सूनही बनू शकली नाहीस. तू एक चांगली बायकोही बनू शकली नाहीस. तू माझे कामही केले नाहीस आणि तरीही मी तुझ्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवला. माझी आई आणि बहीण माझ्या समोर रडत राहिल्या आणि विनवणी करत राहिल्या, पण माझा त्यांच्यावर विश्वास बसला नाही आणि तुझ्यासारख्या लबाड बाईवर मी विश्वास ठेवला. मी इतका मूर्ख कसा असू शकतो की मी माझे डोळे बंद केले आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला. मी माझ्या आई आणि बहिणीला सोडून तुझ्याबरोबर जाण्यास तयार झालो. तू या एसी कूलर आणि इतर गोष्टींची मर्जी कोणावर दाखवतेस? मी तुझ्या वडिलांना मला एसी किंवा इतर काही देण्यास सांगितले नाही. जेव्हा घरात हे सामान असेल तेव्हा सर्वजण वापरतील आणि तुझ्या खोलीत बेडवर पडल्यामुळे तू माझ्या आईशी खूप वाईट वागलीस. थांब, मी आता तुझ्या वडिलांना कळवतो, सर्व काही घेऊन जायला सांगतो, नाहीतर मी सर्व काही नष्ट करीन. असे म्हणत मोहितने काचेचा जग उचलला आणि खाली फेकला. मग तो त्याच्या खोलीत गेला आणि कहर करू लागला. हे सर्व पाहून शिला खूप अस्वस्थ झाली आणि शिलाने लगेच तिच्या वडिलांना फोन करून लवकर घरी यायला सांगितले. शिलाने हाक मारताच तिचे वडीलही धावत आले आणि त्यांनी मोहितला विचारले की बेटा, तू हे सर्व का करतो आहे? तेव्हा मोहितने संपूर्ण हकीकत सांगितली. शिलाही त्यांच्यासमोर छान वागायला लागली. पण मग मोहितने तिला सांगितले की शिला, खरं सांग, नाही तर मी आत्ताच सिद्ध करीन, आज मी संबंध संपवतो. एकतर तुझे सत्य कबूल कर आणि तुझ्या सर्व वाईट कामांबद्दल तुझ्या पालकांना सांग, नाहीतर मी सत्य सिद्ध करायला आलो तर तुला कधीच घरात राहू देणार नाही. मी शपथ घेतो. मोहितच्या या वक्तव्यावर शिला रडायला लागली आणि हात जोडून त्याची माफी मागू लागली आणि म्हणाली, प्लीज पप्पा, मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. आता तिने संपूर्ण सत्य कबूल केले आणि मोहितने तिला सांगितले की तो तिला सोबत ठेवायचे नाही. आता त्याला शिलापासून घटस्फोट हवा होता, पण शिलाला मोहितशिवाय राहायचे नव्हते. तिने त्याची माफी मागायला सुरुवात केली, पण मोहितने रागाने तिच्या वडिलांना सांगितले की पप्पा, प्लीज हिला घ्या. माझ्यावर काही दुर्दैवी घडण्यापूर्वी तुम्ही तिला घेऊन जा आणि येथून निघून जा. मोहितला एवढा राग आल्याने शिलाचे वडील शिलाला म्हणाले की बेटा, तू मोठा गुन्हा केला आहे. तू स्वतः तुझ्या पापांचा पश्चात्ताप कर, नाहीतर मी तुला घेऊन जाईन. आता शिला पुन्हा पुन्हा मोहितच्या पाया पडून माफी मागू लागली. मात्र वारंवार माफी मागूनही मोहितने तिला माफ केले नाही. मग शिलाचे वडील तिला सोबत घेऊन गेले आणि काही दिवसांनी वडिलांनी मधुजींशी संपर्क साधला आणि शिला आपल्या सासूला मधुजींना भेटायला आली होती. तिने सासूसमोर हात जोडून त्यांची माफी मागितली की ती यापुढे असे कधीही करणार नाही. प्लीज मोहितला पटवून द्या. पण तिच्या नाटकामुळे ती त्यांना पटवून देऊ शकली नाही. ती खरंच बदलली आहे की ती फक्त नाटक करत आहे? पण आता शिलाला खरंच तिची चूक लक्षात आली. तरीही मधुजींनी तिला माफ केले नाही आणि म्हणाल्या की तुला खरोखरच तुझी चूक कळली, हे मी कसे मान्य करू?
तुला नाटक करायची सवय आहे। आज पुन्हा 4 दिवसांनी तू इथे मला रडवशील, तू माझ्या डोक्यात चपला मारशील। पण आपल्या मुलीचा त्रास पाहून शीलाच्या वडिलांनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, ताई यावेळी मी हमी देतो की माझ्या मुलीमुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, आणि जर असे काही घडले तर मी तिला कायमचे ठेवीन माझ्याबरोबर, पण एकदा तिला माफ करा। हे सांगितल्यानंतर मधुजींनी त्यांना आणखी एक संधी देण्याचा विचार केला आणि त्यांना तिच्या घरी राहण्याची परवानगी दिली। आता शीला तिची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत राहते, पण पूर्वीप्रमाणे तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, आणि एक दिवस ती पुन्हा सर्वांचा विश्वास जिंकेल अशी आशा शीलाला अजूनही आहे। पण हीच आशा मनात ठेवून ती आता सर्वांची सेवा करते। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आपली ही कथा आवडली असेल। जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील। धन्यवाद।